बीडमध्ये चक्क एक विहीरच चोरीला गेली आहे। जाऊ तिथं खाऊ या चित्रपटातील कथानकाला शोभेल अशी गोष्ट बीडमध्ये घडली। महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत खोदलेली विहीर चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती अधिकाऱ्यांमधून समोर आली। सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी ही बाब उघडकीस आणली आहे। शासन दरबारी आवाज उठवल्यानंतर सरकारी अधिकारी घटनास्थळी तर आले, पण त्यांना शोधून देखील विहीर सापडली नाही। तसंच पंचनामा करून देखील या ठिकाणी विहीर नसल्याचं ग्रामस्थांनी सह्याद्री जिल्हाधिकाऱ्यांना कळवलंय। त्यामुळे प्रशासनावर आता नामुष्की उडवली। मला रुपया मिळाला नाही। मी ह्या विहिरीच्या पायी कर्ज काढलं, त्या कर्जाच्या पायी 1 एकर जमीन एकूण पैसे भरले। 1 रुपयाही मला मिळाला नाही। देऊ म्हणते दिलेत, काही रुपया दिला नाही, काय नाही। आमची हैसियत नाही, आम्ही लोकांच्या सालाने कुठं जावं, कुणाला बिडन बारशी कुणाला माहिती। 10,000 रुपये घेतले ते मंजूर करू म्हणून। बरं, आणि काम करा म्हणले, काम केलं, बिल काढू म्हणले, बिल अजून काही निघालं नाही। शासन दरबारी अधिकारी आणि संबंधित गुत्तेदार ग्रामसेवक तलाठी यांनी कागदोपत्री विहिरी दाखवल्या आणि तो जो पैसा आहे तो शेतकऱ्यापर्यंत न पोहोचू देता त्यांनी स्वतः हडप केला। त्यामुळं या 2008 पासून आतापर्यंत 12,991 विहिरी बीड जिल्ह्यामध्ये खोदल्या गेल्या जलसिंचन विहिरी। असं जरी बीड जिल्ह्याची विकासाची वाटचाल या पुस्तकामध्ये नामदार पालकमंत्री पंकजाताई मुंडे आणि बीडचे जिल्हाधिकारी रामनवल किशोर आणि बीड जिल्ह्याचे माहिती अधिकारी अनिल आलुरकर यांनी जरी छापलेलं असलं तरी वास्तवता वेगळीच आहे।